आणि तेच बोलत असताना वंचित बहुजन आघाडीच्या तमाम उमेदवारांच्या तर्फे मला आपल्या सर्वांना आश्वासन द्यायचंय की दररोज प्रत्येकाच्या घरी स्वच्छ पाणी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नाशिकमध्ये करणारे सत्तेमध्ये आल्यानंतर, त्यानंतर कुंभमेळाव्याच्या नावाखाली जी झाडं तोडण्यात आली होती ती झाडं परत लावून एकदा कुंभमेळावा नाशिकच्या बाहेर न्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल। त्याचबरोबर आपल्या इकडे जी रस्त्याची परिस्थिती बिघडली ती रस्ते दुरुस्त करून नाशिक मधल्या ट्रॅफिक कोंडीचा एकटा मार्ग काढणार हे वंचित बहुजन आघाडी आपल्या सर्वांना आश्वासन देतं। आणि त्याचबरोबर प्रत्येक वॉर्डामध्ये एक आरोग्य केंद्र आणि सगळ्यांना दर्जेदार हॉस्पिटल रुग्ण सेवा सरकारी हॉस्पिटलमध्ये देण्याचं आश्वासन आपल्याला देतो। आणि त्याचबरोबर आपल्या वॉर्डातली जी महानगरपालिकेची शाळा आहे ज्याची अवस्था रखडली गेलेली त्या शाळेचं पुनर्वसन करून डेव्हलपमेंट करून त्या शाळेमध्ये आपल्या लेकरा बाळांना इंग्लिश मध्ये मोफत शिक्षण देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यावर नक्कीच करणार आहे।